आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नाशिक तालुक्यातील बहुचर्चित प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनावरून स्थानिक शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। आज राजूर बहुला येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाला प्रखर विरोध करण्यात आलाय। नाशिकचे नायब तहसीलदार श्रीमती पाटील यांनी तसेच वाडीवरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामरे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला। त्यामुळे शेवटी पथकास माघारी फिरावं लागलंय। यावेळी शेतकऱ्यांनी उपोषणाची तसेच जेलभरो आंदोलनाची भूमिका घेण्याचं ठरवलं। यावर देखील प्रशासनानं शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे। मी ज्ञानेश निवृत्ती चौधरी, राहणार राजूर बहुला। सदर हा जी प्रस्तावित MIDC आहे, या MIDC करता शासनाने बेकायदेशीररित्या ग्रामपंचायती ही पेसामध्ये असताना शेड्यूल 5 मध्ये समाविष्ट असताना देखील ग्रामपंचायतीला अथवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर 2-4 बिल्डर लोकांना हाताशी घेऊन हा MIDCचा घाट घातला आहे। तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे आणि इथे जे आहे बिल्डर लोकांची संख्या ही 70% आहे। त्याच्यामुळे शेतकरी हा खूप कमी अल्पधारक आहे आणि अल्पभूधारक आहे। आता इथे जे शेतकऱ्यांची मागणी हीच आहे, 370 हेक्टर 370 एकर जमीन जी अधिग्रहणात यांनी प्रस्ताव ठेवला, त्यापैकी 50 ते 60 एकर मध्ये जवळजवळ 200 शेतकऱ्यांची उपजीविका चालू आहे। त्याच्यामुळे शासनाने 10 ते 15% जागा आहे, त्यांनी ती वगळण्याचा प्रस्ताव हा वरती पाठवावा आणि सहानुभूतीने या गोष्टीचा विचार करावा, अशी आम्हाला शासनाला विनंती आहे। नाव सांगू का? मी दिलीप रामदास चौधरी, राजूर बहुला। आणि आमचे 2017ला ज्यावेळेस MIDCने JR काढला, 2020ला शिक्के पडले उतार्यावरती, तर 2020 नंतर 25 पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला त्या जमिनीचा उपभोग घेता आला नाही, ना कर्ज घेता आलं। कारण काही शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे, एक एकर 2-2 एकर जमिनी प्रत्येकाला, त्याच्यात त्यांना 2-2 मुलं आहे, त्यांना त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह आहे आणि त्याच्यातून त्यांना उपभोग घेता नाही आला तर आमचा तीव्र विरोध आहे MIDCला। म्हणून म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना जे आहे जी जमीन MIDCने घेतली त्याच्यातून 5-50 एकर जमीन वगळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। या ठिकाणी आज राजूर बहुला येथे काही MIDCचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, तहसीलदार मॅडम, त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तासहित येथे मोजणीसाठी आले होते। परंतु शेतकऱ्यांनी इथे MIDCला न करता आमचं वैयक्तिक क्षेत्र जे MIDCला अडचणीचं नाहीये असं क्षेत्र वगळण्याबाबत प्रखर विरोध केलेला आहे। त्यामुळे आजची जी मोजणीचा कार्यक्रम होता तो त्यांनी रद्द केला आणि आमचा यापुढेही विरोध राहणार आहे शेतकऱ्यांचा, जेणेकरून विकासाच्या दृष्टीने शेतकरी इथे डेव्हलप स्वतः करू शकतात। तर MIDCने याकडे लक्ष द्यावं आणि आमची जमीन घेऊ नये। यापुढे आमची अशी मागणी आहे का आमची जमीन वगळण्यात यावी MIDC मधनं आणि सातबारा जे आहे ते कोरे करण्यात यावे, जेणेकरून 5-7 वर्षापासून कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज घेता येत नाहीये आणि शिक्के असल्यामुळे विकता येत नाहीये किंवा विकास करता येत नाहीये। त्यामुळे यापुढेही आमचा विरोध असणार आहे। किरण आहेर, C24 तास। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।